सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1033. गजेंद्र तो हस्ती सहस्रवरुषे, जळा माझी नखरे पिडिलासे. गजेंद्र तो हस्ती सहस्रवरुषे, जळा माझी नखरे पडिलासे. सुहृदयी सांडिले कोणी नाही साहे, अंती वाट पाहे विठो तुझी. सुहृदयी सांडिले कोणी नाही साहे, अंती वाट पाहे विठो तुझी. कृपेच्या सागरा माझ्या नारायणा, तया दोघा जना तारी येले. कृपेच्या सागरा माझ्या नारायणा, तया दोघा जना तारी येले. तुका म्हणे नेले वाहुनी विमानी, मी आयकोनी विश्वासलो. तुका म्हणे नेले वाहुनी विमानी, मी आयकोनी विश्वासलो. गजेंद्र तो हस्ती सहस्रवरुषे, जळा माझी नखरे पिडिलासे. अर्थ: महाराज म्हणतात, हे देवा, गजेंद्र हत्ती मकराशी युद्ध करून थकला. त्याचे देहसंबंधी त्याला सोडून गेले. तेव्हा अखेरीस तो तुमची वाट पाहू लागला. हे माझ्या नारायणा, कृपेच्या सागरा, तू त्वरेने जाऊन तो हत्ती व मगर या दोघांची सुटका केलीस. हे देवा, त्यांना तू विमानात घालून नेलेस. हे मी ऐकले तेव्हा मला तुझ्या ठिकाणी विश्वास बसला. पंढरीनाथ भगवान की जय. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1134. कै बहावे जीवन कै पलंगी शयन, जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. कैक भोजनाना परी कैक कोरड्या भाकरी. कैक भोजनाना परी कैक कोरड्या भाकरी. कैक बसावे वाहनी कैक पायी अनवानी. कैक बसावे वाहनी कैक पायी अनवानी. कैक उत्तम प्रावणे कैक वसने ती जाणे. कैक उत्तम प्रावणे कैक वसने ती जीर्णे. कैक सकळ संपत्ती कैक भोगणे विपत्ती. कैक संगळ संपत्ती कैक भोगणे विपत्ती. कैक सज्जनाशी संग कैक दुर्जनाशी योग. कैक सज्जनाशी संग कैक दुर्जनाशी योग. तुका म्हणे जान सुख दुःख ते समान. तुका म्हणे जान ते समान. अर्थ: तुकाराम महाराज प्रारब्धाबद्दल बोलतात की कधी पापण्याप्रमाणे पाणी भरावे, तर कधी पलंगावर सुखाने निजावे. जशी वेळ येईल तसे वागावे लागते. कधी उत्तम पक्वान्नाचे भोजनास मिळावी, तर कधी कोरड्या भाकऱ्या नशिबात याव्या. कधी उत्तम वाहन सौख्य मिळावे, तर कधी अनवाणी चालण्याचा प्रसंग यावा. कधी उत्तम वस्त्र मिळतील, तर कधी फाटक्या वस्त्रावर भागवावे लागेल. कधी भरपूर संपत्ती असेल, तर कधी दारिद्र्य भोगावे. कधी सज्जनाची संगती मिळेल, तर कधी दुर्जनाची गाठ पडेल. ज्ञानी पुरुषाला प्रसंग आला तरी सुख व दुःख सारखेच वाटते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल.